ईशा, मला काल एक स्वप्न पडलं. अच्छा, आणि काय दिसलं त्यात? भेटून बोलूया. आणि या वर्षीचा नाट्यगौरव पुरस्कार मिळतोय आदित्य सदावर्ती याला. टणटणा. नाईस नाईस नाईस. हसतेस काय? एक दिवस हे स्वप्न पण पूर्ण होईल, कळलं ना? लक्षात आहे लक्षात आहे. 2 वर्षापासूनचं हे स्वप्न खरंच तर होतंय. ए, थोड्याशाने हुकल्या मान्य. आणि तुला काय माहिती आहे ग, मी किती मेहनत करतोय ते? हो नटसम्राट, तुमची मेहनत दिसतीये मला. फक्त सोबत थोडा प्रॅक्टिकल विचार करा म्हणजे झालं. वा, ईशा मॅडम पुन्हा आपल्या ओजी मुद्द्यावर आल्या आहेत तर. अर्थात काही प्लॅन ठरलाय का आयुष्याचा? हां, प्लॅन तर कधीच ठरलाय. रंगदेवता, नाट्यरसिक आणि माझी रंगभूमी. हे झालं एका नाटकाचं. त्यानंतर काय? त्यानंतर दुसरं नाटक, मग तिसरं, मग चौथं. नाटक एके नाटक. आधी मी सिरियसली विचारते. प्रत्येक वेळी ह्याच मुद्द्यावर येऊन थांबतो आपण. पैसे कमावण्यासाठी काय करणार आहेस? अगं मी सुद्धा सिरियसलीच सांगतोय. मी आहे ना, स्वप्नांच्या मागे धावणार आहे. पैशाचं काय, ऑप मागे येईल. चालायचं. कठीण. बघितलं ना कसं कठीण आहे या मुलाचं. तुमच्यासाठी काय महत्वाचं आहे, पैसा की स्वप्न? तर हा होता थोरवी थिएटरच्या पहिल्या सिरीजचा पहिला एपिसोड. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका हा. पुढचा एपिसोड लवकरच येणार आहे, ठीक आहे ना? सो स्टे ट्यून्ड.